ऑपरेशन झालं त्यात एक बेस्ट गोष्ट अशी झाली की इशू तिचा राईट हँड व्यवस्थित मूव्ह करत होती. मी इशूला नेहमी हुप्पामध्ये कॅरी करत होते. यामध्ये तिला कॅरी करणं खूप सोपं जायचं. ऑपरेशन झाल्यावर तिला फायनली उचलता आलं. पण हा हॅपनेस क्षणिक आहे हे कोणाला माहित होतं. डिस्चार्ज होण्याआधी डॉक्टरांनी ड्रेसिंग चेंज करताना इशूचा अल्सर रिमूव्ह केलेला पॅच दाखवला. तिचा वुंड बघितल्यावर मी त्यांना एक क्वेश्चन केला, सर तुम्ही स्टिचेस देणार होते पण दिले नाही. सो यावर ते बोलले, लहान बाळाची हिलिंग पॉवर खूप जास्त असते म्हणून ते लवकर बरे होईल आणि भरून निघेल. आणि पुन्हा 5 दिवसांनी फॉलोअपला बोलवलं. जोपर्यंत वुंड पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत इशूला आंघोळ पूर्णपणे बंद करायला सांगितली होती. 5 दिवसांनी जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा इशूच्या बॅकवर ऑपरेशनने जो खड्डा झाला होता तो तसाच होता. 1% भरून आला नाही. ड्रेसिंग चेंज करताना डॉक्टर त्या वुंडमध्ये जे डेड सेल्स जमा व्हायचे ते रिमूव्ह करायचे आणि हे करताना ईशान्वी प्रचंड रडायची. ती कॅबिनमध्ये रडायची आणि तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून मी आणि पूजा कॅबिनच्या बाहेर रडायचो. माझ्या या टफ जर्नीमध्ये माझ्या बहिणीने मला आणि इशूला कधीच एकटं सोडलं नाही. प्रत्येक 5 दिवसांनी आम्ही ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये जायचो. असं करत करत 1 महिना गेला आणि शेवटी आम्ही ठरवले की आता ड्रेसिंग घरीच करायची. डॉक्टर म्हणाले जर घरीच ड्रेसिंग करणार असाल तर अल्टरनेट डेला करा म्हणजे रिकव्हरी फास्ट होईल. आम्ही तेही केलं. पण आता ड्रेसिंगसाठी जे टेप इशूच्या स्किनवर स्टिक व्हायचा त्यामुळेही इशूला खूप त्रास होऊ लागला. बाळाची स्किन खूप नाजूक असते आणि त्यामुळे तिच्या स्किनवर रेडनेस आणि बम्स यायला लागले. बघता बघता 2 महिने गेले पण इम्प्रूव्हमेंट काहीच नव्हती. आता इशू 5 महिन्यांची झाली होती. पुढचा स्टेप तर आणखी जास्त विचारात पाडणारा होता.